पंतप्रधान मोदींची कुवेतमधील गल्फ स्पीक लेबर कॅम्पला भेट, मोदींनी साधला भारतीय कामगारांशी संवाद। मंत्री गोगावले यांचं रायगड जिल्ह्यामध्ये जोरदार स्वागत, 10 जेसीबींच्या माध्यमातून गोगावले यांच्यावर पुष्पवृष्टी। महाड मतदारसंघाला 20 वर्षानंतर प्रथमच मंत्रीपद। शरद पवारांचा मुख्यमंत्री फडणवीसांना फोन, दिल्लीमध्ये होणाऱ्या मराठी साहित्य संमेलनाबाबत फोन। बीड आणि परभणी घटनेसंदर्भातही पवार फडणवीसांमध्ये चर्चा, सूत्रांची माहिती। मुंबईच्या दादरमध्ये एका लग्न सोहळ्यात हर्षवर्धन पाटलांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची घेतली भेट, भेटीमध्ये विविध मुद्द्यांवर चर्चा केल्याची माहिती। मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या बेकायदेशीर कर्जवसुलीची चौकशी करा, रुपाली चाकणकरांकडे बचत गटाच्या महिलांची मागणी। बीडमधील सरपंच हत्या प्रकरणावरून धनंजय मुंडेंचं मंत्रिपद धोक्यात, देशमुखांच्या हत्येवरून मुंडेंना अटक करण्याची मागणी। मराठा समाजाच्या शिष्टमंडळाचं अजित पवारांना निवेदन। मंत्री प्रताप सरनाईक यांना परिवहन विभागाचं खातं मिळताच ठाण्यातील खोपट बस आगाराचा आढावा, प्रवाशांसाठी अधिक चांगल्या सुविधा पुरवण्यासाठी कर्मचाऱ्यांना कामाचं सुसज्ज वातावरण देण्यात आल्या सूचना। आमदार अशोक उईके कॅबिनेट मंत्रीपदी त्यांची निवड, पुन्हा एकदा आदिवासी विकास खातं मंत्री झाल्यानंतर प्रथमच यवतमाळच्या दौऱ्यावर, कळमनगरीमध्ये अशोक उईके यांचं जल्लोषात स्वागत। मालवणीच्या अंबोजवाडी मार्केट परिसरामध्ये परभणीच्या घटनेच्या निषेधार्थ आंदोलन दरम्यान आंदोलकांनी अमित शहांच्या वक्तव्याचा केला जोरदार निषेध। आंदोलनामध्ये मोठ्या संख्येनं आंबेडकर अनुयायांनी नोंदवला सहभाग। राज्यातील सर्वसामान्य माणसाला न्याय द्यायचं काम करणार नवनियुक्त सहकार मंत्री बाबासाहेब पाटलांचं विधान, ज्या काही सहकार क्षेत्रामध्ये उणेवा आहेत त्या भरून काढण्याचा त्यांचा मानस। अहिल्यानगरमध्ये समाजसेवक अण्णा हजारे आणि राधाकृष्ण विखे पाटलांची भेट, अण्णा हजारेंनी मंत्री झाल्याबद्दल विखे पाटलांना दिल्या शुभेच्छा। ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते केपी पाटलांनी घेतली हसन मुश्रीफांची भेट, मंत्रिमंडळामध्ये समावेश झाल्याबद्दल मुश्रीफांचा केला सन्मान। ठाकरे कुटुंब लग्न सोहळ्याच्या निमित्तानं एकत्र, राज ठाकरे यांच्या भाच्याच्या विवाह सोहळ्याच्या निमित्तानं एकत्र, लग्न सोहळ्याच्या निमित्तानं राज उद्धव एकत्र, तर बहिणीच्या मुलाच्या लग्नासाठी ठाकरे बंधू एकत्र। गुलाबराव पाटलांना पुन्हा पाणीपुरवठा खातं, रखडलेल्या पाणीपुरवठा योजनांना गती मिळणार, 40% योजना पूर्ण करण्याचं आव्हान आपल्यासमोर असल्याचं गुलाबराव पाटलांचं वक्तव्य। बारामतीमध्ये अजित पवारांचा भव्य नागरी सत्कार, विधानसभा निवडणूक आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर दादा प्रथमच बारामतीच्या दौऱ्यावर। शरद पवारांची भीमथडी जत्रेला भेट, यात्रेला भेट दिल्यानंतर पत्रकार परिषद घेण्याची शक्यता। राज्याचे बंदर आणि मत्स्य विकास मंत्री नितेश राणे कोकणाच्या दौऱ्यावर, राजापूरमध्ये आमदार किरण सामंतांकडून नितेश राणेंचं जल्लोषात स्वागत। राहुल गांधी उद्या परभणीच्या दौऱ्यावर, सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबांना भेटणार, पवारांच्या दौऱ्यानंतर राहुल गांधींचा परभणीचा दौरा। दारू घोटाळा प्रकरणी अरविंद केजरीवाल यांच्यावर खटला चालवण्याची परवानगी, नायब राज्यपाल विजयकुमार सक्सेना यांची खटला चालवण्यासाठी ईडीला परवानगी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।